आता बातम्या पाहूयात विस्ताराने। आपली विचारांची लढाई आहे असं वक्तव्य प्रशांत जगताप यांनी केलेलं आहे। राजीनाम्याच्या चर्चेवर प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। तर छाती फाडल्यावर अजित पवार दिसतील म्हणणारे आता विरोध का करतात असा सवाल सुभाष जगताप यांनी केला आहे। आता सन्मान्य सुप्रियतांचा आणि माझा फोन कॉलवर चर्चा झालेली आहे। त्यांनी मला मुंबईमध्ये बोलवलेलं आहे। मी मुंबईला निघालेलो आहे। आता मी आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय सुप्रियतांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर साधारणतः दुपारी 3 नंतर माझा काय असेल तो निर्णय कळवेल। या संदर्भामध्ये पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात किंवा पक्षाचे एकूणच आत्ताची जे काय एकूणच चर्चा चालू आहेत त्या संदर्भामध्ये मला कुठेही स्टेटमेंट करायचं नाही। माझा निर्णय जो काय असेल तो आदरणीय सन्मान्य पवार साहेबांना आदरणीय सुप्रियतांना सांगितल्याशिवाय मी जाहीर करणार नाही। प्रशांत जगतापचं भाषण आहे जनरल बॉडीमध्ये की माझी जर छाती फाडली तर त्याच्यामध्ये अजितदादा दिसतील। अरे आणि आता तर वेगळी भूमिका आहे, म्हणजे तुम्ही स्वार्थी किती आहात का? त्यांना दादांनी काही नसताना पीएमपीएल वर सदस्य केलं, संचालक त्यांना पहिल्या टर्म मध्ये महापौर केलं दादांनी, आणि असं केलेलं असताना पण ते असं का करतात कळत नाही त्यांचं। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार आहे। सायंकाळी 4:30 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बैठकांचं सत्र एकीकडे पाहायला मिळत असताना काही नेते मंडळी हे पत्रकार परिषद घेणार आहेत, तर सुनील तटकरे यांची महत्त्वपूर्ण ही पत्रकार परिषद सायंकाळी 4:30 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। जळगावच्या धरणगाव नगर परिषदेमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का मानला जातोय। धरणगावमध्ये ठाकरे सेनेच्या लीलाताई चौधरी नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात। प्रचारादरम्यान गुलाबराव पाटलांनी टीका केली होती। टेलर व्यवसायावर टीका केल्याने गुलाबरावांना उत्तर द्यावे लागले आणि लीलाताई चौधरी यांचं आता हे वक्तव्य समोर येते। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। लीलाताई चौधरी आपल्या सोबत आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार? आज तुमचा विजय झालेला आहे। गेल्या 30 वर्षापासूनचा हा बालेकिल्ला आहे गुलाबराव पाटलांचा। त्या ठिकाणी आज नगराध्यक्ष पदाच्या ठिकाणी तुम्ही विराजमान झालेला आहे। त्यांना मोठा धक्का या ठिकाणी दिलेला आहे। नाही, तसं धक्का बिक्का काही नाहीये। पहिले मी म्हणजे आम्ही त्यांच्या सोबत होते, पण हे गटतट झाल्यामुळे आम्हाला लढावं लागलं आणि त्यांचं म्हणणं बी खोटं नाहीये। एकही जागा येणार नाही असं म्हणाले होते ते पण बरोबर होते। ते केव्हा होतं, जेव्हा आम्ही उभे राहिले नसते तर सगळ्यांची हिंमत खचून गेली होती। धरणगाव शहरामध्ये बिनविरोध झाले असते ते, पण कार्यकर्त्यांची धरणगावकर जनतेची इच्छा होती, मावशी तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करायला तयार आहे, तुम्हाला आम्ही निवडूनच आणू। म्हटलं नाही भाऊ, त्यांची बरोबरी आपल्यावर होणार नाही, आपण आर्थिकला कमी पडू। नाही, वाईट बीट काही वाटत नाहीये, पण खंत वाटत आहे आणि ती खंत मी व्यक्त केली लोकांसमोर आणि ती जनतेला पण पटली। त्यांना सुद्धा काहीतरी व्यवसाय करता यायला पाहिजे। खूप मोठी संघटना आहे बचत योजना महिलांची, मग इथं दुसरा व्यवसाय तर नाही, शेती आणि एवढं तेवढं काही काम मिळतात। घरकाम बी किती 500-700 रुपये महिना भेटतो, त्याच्याने काय होतं दादा? या विकासाच्या कामासाठी लागणारे जे पैसे आहेत त्याची देखील मागणी करणार आणि या धरणगाव वासियांचा कशा पद्धतीने विकास होईल याकडे आवर्जून लक्ष देणार असं मत लीलाताई चौधरी यांनी व्यक्त केलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।